नमस्कार, सुप्रभात. कल्याण मस्त ज्योतिष गुरुकिल्ली यशस्वी जीवनातीमध्ये मी महेश पाटील आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. पाहूया आजचं दिनविशेष आणि शुभाशुभ वेळा तसेच 12 राशींचे भविष्य. आज शुक्रवार दिनांक 3 जुलै 2026, ज्येष्ठ महिना कृष्ण पक्ष, सकाळी 11:21 तृतीय आहे. पुढे चतुर्दशी आहे म्हणजे संकष्टी चतुर्थी आहे. 11:47 श्रवण नक्षत्र आहे. नंतर धनिष्ठ आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विष्कंभ योग आहे. पुढे प्रीती योग आहे. सकाळी 11:21 विष्टीकरण आहे. पुढे भवकरण आहे. मध्यरात्री 12:49 मकर रास आहे. नंतर पुढे धनुरास आहे. तर पाहूया आजच्या शुभाशुभ वेळा. शुभ वेळ आहे सकाळी 7:11 ते 10:40 दुसरी शुभ वेळ आहे 12:25 2:09 अशुभ वेळ आहे सकाळी 10:40 12:25 आणि राहुकाळ आहे दुपारी 2:09 ते 3:54 तसंच तिसरी अशुभ वेळ आहे संध्याकाळी 7:22 ते रात्री 9:54 अभिजित मुहूर्त आहे 11:57 ते 12:52 आता पाहूया आजच्या 12 राशींचे भविष्य. पहिली मेष रास. आजचा दिवस आपणास संमिश्र असेल. कामाच्या ठिकाणी आपली कामगिरी उल्लेखनीय असेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. राजकारणात सक्रिय होऊ शकता. आर्थिक स्थिती ठीक असली तरी गुंतवणूक करताना घाईने निर्णय घेणे टाळा. कुटुंबामध्ये जोडीदाराच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होईल. आरोग्याच्या तक्रारीमध्ये सुधारणा होईल. दुसरी रास आहे वृषभ रास. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. नवीन धोरणं हुशारीने राबवू शकाल. राजकारणात धाडस दाखवायला हरकत नाही. आवक चांगली असेल तरी खर्चावर नियंत्रण ठेवा. गुंतवणूक करणे फायदेशीर असेल. कुटुंबात सुखशांती आणि आनंदाचे वातावरण असेल. तब्येतीमध्ये निष्काळजीपणा करू नये. तिसरी रास आहे मिथुन रास. मिथुन रास. आपणास आजचा दिवस सुरुवातीला त्रासदायक असेल. आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. वरिष्ठांशी वाद होऊ शकतात तेव्हा संयम बाळगा. बँक संबंधित व्यवहारात काळजी घ्या. आर्थिक आवक सामान्य राहील. तब्येतीकडे लक्ष द्या. मित्रांच्या भेटीगाठी झाल्याने आपले मन प्रसन्न होईल. पुढील रास आहे कर्क रास म्हणजे चौथी रास. आपला दिवस आपल्या स्वभावातील पैलूंना दाद देणारा असेल. कामाच्या ठिकाणी लक्ष द्यावे म्हणजे वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक आवक सामान्य राहील तरीही बचतीकडे कल असावा. फक्त तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कुटुंबातील सदस्यांसोबत रमाल. मनमोकळेपणाने संवाद साधल्याने परस्परातील गैरसमज दूर होतील. प्रेम वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या राशीमध्ये ग्रहांचा शुभयोग बनत असल्यामुळे वैवाहिक आणि वैयक्तिक तसेच व्यावसायिक चांगले बदल घडून येतील. पाचवी रास आहे सिंह रास. सिंह राशीला आजचा दिवस दुपारनंतर आपला आत्मविश्वास वाढवणारा असेल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. मेहनतीचे कौतुक होईल. वरिष्ठांची मने जिंकाल. तुमचे नेतृत्व फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थिती सामान्य राहील. भागीदारी करू नये. जोडीदारासोबत चांगले जमेल. आरोग्य उत्तम राहील. सहावी रास आहे कन्या रास. आजचा दिवस आपणास आत्मपरीक्षण करण्याचा असेल. भूतकाळातील चुकांमुळे स्वतःला दोषी ठरवू नका. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सहकारी आणि वरिष्ठ आपल्याला पुढे जाण्यास मदत करतील. कुटुंबासोबत वेळ घालवा. मन प्रसन्न राहील. आर्थिक स्थिती सामान्य राहील. नात्यात गोडवा वाढेल. पुढची रास आहे तुळ रास. व्यावसायिक कौशल्य आणि कल्पकतेने मोठे यश मिळवाल. चांगली संधी मिळेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. खर्चात वाढ होईल पण मनावर ताण घेऊ नका. तुमच्या राशीच्या संतुलित स्वभावामुळे वादाचे प्रसंग टाळता येतात. त्याचे प्रत्यय मिळेल. प्रकृती उत्तम राहील तरी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पुढची रास आहे वृश्चिक रास. आपल्या व्यावसायिक जीवनात प्रगती होईल. तसेच अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असेल. स्वतःच्या भावनांवर जास्त भर द्याल. प्रत्येक गोष्टींवर लगेच प्रतिक्रिया देणे टाळावे. संयम बाळगा. दगदगीमुळे थकवा येऊ शकेल. पुढची रास आहे धनुरास. आज आपला दिवस मनाप्रमाणे जाईल. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे उत्तम फल मिळेल. वरिष्ठांची मर्जी आणि सहकाऱ्यांची साथ लाभेल. आर्थिक प्रगती उत्तम होईल. धनलाभाचे योग आहेत. कुटुंबाचे सहकार्य लाभेल. प्रेम संबंधात गोडवा निर्माण होईल. गैरसमज दूर होतील. आरोग्य सामान्य राहील. पुढची रास आहे मकर रास. आपण आजच्या दिवशी दृढ निश्चयाने राहा. संयम बाळगा. कामाच्या ठिकाणी थोडा त्रास संभवतो. जबाबदारीने वागा. आर्थिक व्यवहारात घाई गडबडी करू नका. शारीरिक थकवा जाणवू शकतो.
विवाहितांनी जोडीदारासोबत जुळून घ्यावे म्हणजे नात्यात गोडवा राहील. पुढची रास आहे कुंभ रास. आपणास आज आपल्या निष्ठेमुळे सन्मान आणि प्रशंसा मिळेल. वरिष्ठ प्रभावित होतील. आवक चांगली असेल तरीही व्यवहारात सावधगिरी बाळगा. जोडीदाराच्या सल्ल्यामुळे महत्त्वाच्या कामात यश मिळेल. थोडा थकवा जाणू शकतो तेव्हा विश्रांती घ्या. शेवटची रास आहे मीन रास. आपल्या कल्पनाशक्तीचा आणि सहानुभूतीचा फायदा होईल. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढेल. आर्थिक व्यवहारांना गती मिळेल. सावधगिरीने कामे हाताळला म्हणजे यशस्वी नक्की होईल. वैयक्तिक नातेसंबंधात सुधारणा होईल. जोडीदाराला वेळ द्या. आरोग्याची काळजी घ्या. थोडे ध्यान करा. शांती लाभेल. हे पाहिलेत आपण आजच्या 12 राशींचे भविष्य. आपला दिवस सुखाने आणि आनंदाने जावो ही सदिच्छा. शुभम भवंतु.